घरातील एक जुना कपडा वापरा, फरशी पुसण्याची गरजच पडणार नाही। रोज रोज फरशी पुसायचं तुमचं दररोजचं अवघड किचकट काम सोपं होईल। त्यासोबतच कोणतेही पैसे न खर्च करता 5 मिनिटात तुम्ही वर्षानुवर्ष चालणारं एक टूल बनवू शकता, तेही जुन्या एखाद्या कपड्याचा वापर करून। जसे की आता इथे जुनं टी शर्ट मी घेतलेलं आहे। जर तुमच्याकडे अशा प्रकारचं स्ट्रेचेबल टी शर्ट असेल, थोडंसं ओढून बघा, जास्त ओढल्या जात असेल तर ते टी शर्ट तर अजूनच योग्य आहे। किंवा बरेच असे काही कपडे असतात स्ट्रेचेबल म्हणा, किंवा असा कपडा एखादा स्ट्रेचेबल नसेल तर काहीच हरकत नाही। कोणताही कपडा ज्याने की पाणी पुसलं जाईल असा कपडा तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही वापरू शकता। पण बघा, टी शर्ट तर आपल्याकडे असतातच, तर एखादं टी शर्ट वापरलं तर कसं वापरायचं, किंवा दुसरा कपडा घेत असाल ते कसा वापरायचा ते पण बघणार आहोत। तर त्यासाठी अगोदर काय करायचं, टी शर्ट मी घेतलेला आहे ना, त्याला सरळ करून घेतलं। त्याचे ज्या स्लीव्ज आहेत ना, बाह्या, त्या आपल्याला कट करायच्या आहेत, आणि त्याचा जो गळ्याचा भाग आहे ना तो पण आपण कट करणार आहोत। म्हणजे बेसिकली आपल्याला या टी शर्टवरील जिथे जिथे जॉईंट आहे ना तो भाग कट करायचा आहे, कारण की तो आपल्याला नंतर म्हणजे वापरता येणार नाही, त्याचा काही उपयोग होणार नाही। तुम्ही जर दुसरा एखादा कपडा वापरत असाल आणि त्यावरती कोणताही जॉईंट नसेल तर त्याला तुम्हाला कट करण्याची गरज पडणार नाही। जसं आहे तसंच त्याला तुम्ही वापरू शकता। जसं की आता इथे ना मी टी शर्ट घेतलं आणि त्याच्या म्हणजे जॉईंट जे आहेत ना, तर ते वरच्या स्लीव्जला, गळ्याला आणि खालच्या बाजूला जे जॉईंट आहेत तर ते मी अगोदर कट करून घेणार आहे। आता इथे मी जे स्लीव्ज आहे, गळा, ते अशा प्रकारे कट केला, आणि खाली बघा, खालीही जॉईंट असतोच, तर ते पण आपल्याला काढायचं आहे। आणि साईडचे जे जॉईंट आहेत ना ते काढण्याची गरज नाही, कारण की ते खूप असे पातळ असतात आणि त्याचा नंतर आपल्याला फायदाच होणार आहे। त्यामुळे फक्त त्याचे जे वरचे आणि खालचे जॉईंट आहेत ना तर ते मी अगोदर काढून घेते। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। एकही रुपया न खर्च करता हजारो रुपयामध्ये मिळणारी वस्तू तुम्ही घरच्या घरी बनवू शकता। टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवायला मला तरी खूप आवडतं। आणि बघा, पैशाने एखादी व्यक्ती एखादी वस्तू घेऊ शकते, पण आता आपण जी ती वस्तू घरी बनवली तर त्याचं म्हणजे कौतुकच वेगळं असतं, आनंदच वेगळा असतो। आणि अगदी तेव्हा कोणी विचारतं की हे कसं बनवलं काय, त्यावेळेस खरंच खूप छान वाटतं। त्यामुळे तुम्ही पण एकदा बनवून बघा। अगोदर असं काही बनवलं नसेल तुम्हालाही बनवता येईल, एवढं सोपं आहे। आता बघा, वरचे काठ काढले, खालचे काढले, आणि जो पण कपडा घेत असाल, जसं टी शर्ट आहे तर त्याचा मधोमध पकडायचा आणि त्याला अशा प्रकारे दुमडायचं। आता कपडा किती छोटा मोठा घ्यायचा तुमच्यानुसार आहे, हे छोटी मोठी वस्तू त्यानुसार बनेल। तर आता इथे टी शर्ट आहे मोठ्या माणसांचं, तर ते मी घेतलं। अगदी छोटा कपडा घेऊ नका, त्यामुळे कसं पुसल्या जाणार नाही ते, किंवा अगदी भरपूर असं तो भाग कव्हर करणार नाही। त्यामुळे ना असं मोठ्या माणसांचं टी शर्ट एवढा कपडा कोणताही तुम्ही घेतला तरी चालतं। आता ना यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, याला मी सरळ ठेवलं, दुमडून घेतलं, आणि जिकडून जॉईंट आहे ना तर तो भाग आपल्याला कट करायचा नाही। आता खालच्या बाजूने ओपन आहे स्लीव्ज आणि खालची बाजू, तर तिथपर्यंत मी त्या साईडने याला ओपन कट करत आहे। आता हे 4 पदर झालेले आहेत एकावरती एक, आणि बघा, शेवटपर्यंत कट करायचं नाही, तर अगदी 3 बोटं शिल्लक ठेवायची, आणि तिथपर्यंत याला आपल्याला अशा पट्ट्यांमध्ये कट करायचं आहे। आता या पट्ट्या छोट्या मोठ्या असू द्या, मोजमाप घ्यायची गरज नाही, ढोबळमानाने कट करू शकता, आणि अगदी छोट्या मोठ्या झाल्या तरी काहीच हरकत नाही, तुमच्यानुसार तुम्ही करू शकता। म्हणजे विशेष म्हणजे हे बनवायला एवढं सोपं आहे ना, ढोबळमानाने बनवू शकता, चुकण्यासारखं यामध्ये काहीच नाही, आणि मोजमाप तर लागतच नाही। आणि जसं की मी म्हणलं, एकदा बनवलं तर भरपूर दिवस तुम्ही याचा उपयोग करू शकता। आणि असं नाही की फक्त घरामध्ये फरशी पुसण्यासाठीच, तुम्ही घरामधील जाळे काढण्यासाठी, पंखा साफ करण्यासाठी, अजून बऱ्याच ठिकाणी तुम्हाला याचा वापर करता येईल। आणि जसं आता इथे मी ना याला कट करून घेत आहे त्याच्या पट्ट्यांमध्ये। आता ह्या पट्ट्या अशा मी पूर्ण टी शर्टवरती असंच याला मी पुढे पुढे कट करून घेणार आहे। आणि कट करून घेतलं, बघा, जास्त वेळ जाऊ नये म्हणून व्हिडिओ थोडा स्किप केला। आणि त्यानंतर आता ना इथे बघा, हे एकत्रित भाग केला जो आपण कट केलेला नाही, त्या साईडने आपल्याला गच्च पकडायचं आहे, आणि दुसऱ्या साईडने आपल्याला या ज्या पट्ट्या आहेत त्याचं समोरचं टोक पकडून त्याला ओढायचं आहे। यामुळेच मी म्हणलं, स्ट्रेचेबल जर तुम्ही इथे टी शर्ट किंवा असं काही कपडा वापरला तर याला काय होतं, बनवल्यानंतर खूप सुंदर आकार येतो, आणि खूप छान हे वापरायला सोपं जातं, आणि दिसायलाही अगदी बाजारामध्ये जसा मिळतं ना तसंच आपण घरी याला बनवू शकतो। कारण की या पट्ट्या अशा ओढल्या की दोरीचा आकार घेतात, पूर्ण तो पट्टीचा भाग असा गुंडाळला जातो आतमधल्या आतमध्ये, आणि जेवढं जास्त वापराल ना तेवढ्या या दोऱ्यासारखं तयार होतं। म्हणजे अगदी मार्केटमध्ये ज्या दोऱ्या मिळतात ना तसंच आपण याला घरी तयार करू शकतो। आणि बघा, एक एक करत मी याला ओढत आहे आणि साईडला करत आहे, जेणेकरून ना गोंधळ होऊ नये आणि लक्षात येईल की आपण कोणतं कोणतं व्यवस्थित याला केलेलं आहे। फक्त याला असं ओढायचं, ओढल्यानंतर याची हाईट देखील वाढते, बरंच हे लांब होतं, आणि त्यासोबतच वापरायला खूपच सोपं जातं। आणि विशेष म्हणजे बघा, बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याकडे वेळ नसतो, घरामध्ये भरपूर कामं असतात, पण फरशी देखील स्वच्छ हवी असते, प्रेग्नन्सी आहे, बसून फरशी पुसता येत नाही, गुडघे दुखत आहेत, अशी बरीच कामं असतात, बऱ्याच अडचणी असतात, ज्यामुळे आपल्याला काही गोष्टी जमत नाहीत आणि कराव्या वाटतात। तर त्यावेळेस तुम्हाला हे
खूप कामी येऊ शकतं. आणि आता बघा अशा प्रकारे ना पूर्ण ज्या बाकीच्या पट्ट्या आहेत ना त्याला मी ओढून असं तयार करणार आहे, जे आपण अगोदर जसं दोऱ्या तयार केल्या तसंच. आणि हे काहीसा अशा तयार झालेल्या पूर्ण आहेत. पट्ट्या मी पूर्ण ओढून दोऱ्या पट्ट्या त्याच्या तयार केलेल्या आहेत बघू शकता. त्यानंतर आपल्याला एखादी लाकडी दांडी किंवा असा पाईप तुमच्याकडे असेल किंवा काही जे पण वायपरची एखादी जुनी दांडी असेल, वायपरची काढून देखील वापरू शकता. परत वायपर देखील तुम्हाला त्यावरती लावता येईल. आणि असं जे माझ्याकडे एक रॉड आहे स्टीलचा ते मी घेतलेला आहे. वायपरचीच दांडी होती अगोदर ही आणि भरपूर दिवसापासून मला वापरते. बघा किती छान ही व्यवस्थित तयार झालेला आहे. दोऱ्याच्या आपण पट्ट्यापासून दोऱ्या तयार केल्या कपड्याच्या. आणि त्यानंतर ना आता हा रॉड जो आहे ना किंवा जे लाकडी तुम्ही दांडी घेत असाल ना तर ते कसं घ्यायचं, म्हणजे जास्त लांबीचं घ्यायचं, म्हणजे उंचावर पोहोचतं, जिथे आपला हात पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी हे साफसफाईला कामी येतं. आता बघा जिथे आपण भाग कट केला नव्हता ना, शिल्लक ठेवला होता जॉईंट पाशी, त्या भागावरती हा रॉड किंवा ही पट्टी किंवा जे पण लाकडी दांडी आहे ती ठेवायची आणि त्याला असं गुंडाळून घ्यायचं. म्हणजे हे कसं व्यवस्थित यावरती असं आकारात बसतं, इकडे तिकडे निघत नाही, जात नाही. आणि यामुळे ना या कपड्याचीच मी खालची बाजू जी निघालती ना, टी शर्टची खालची पट्टी जॉईंटमुळे काढली होती सुरुवातीला, ती मी घेतलेली आहे. अगदी मजबूत आहे, व्यवस्थित आहे दिसायला. यावरती हे कलर अगदी म्हणजे मॅच होईल, त्याच्यामध्ये काही दिसणार नाही की नाही की आपण काही बांधलेलं आहे. आणि याला मी 2-3 वेळा असं यामधून घेतलं जेणेकरून हे निघू नये, कारण की रॉड आहे स्टीलचा तर घसरून हे निघू शकतं. होईल तेवढं ना याला आपल्याला अशा प्रकारे चांगलं म्हणजे गच्च बांधायचं आहे. अगदी जेवढं होईल तेवढं गच्च बांधायचं. आणि हे अगदी छान व्यवस्थित टाईट यावरती बसलेलं आहे बघू शकता. आणि मी यामध्येच हे सोडणार आहे जेणेकरून काय कधी वाटलंच लूज झालेलं आहे तर परत त्याला टाईट करता येईल. आणि एक्स्ट्रा जे लांबी होती ना तर ते मी कट करून घेतलेली आहे. खालीवर या दोऱ्या झालेल्या आहेत पट्ट्या तशाच हव्या आहेत, कारण की व्यवस्थित पुसल्या जातं. तुम्हाला जर एक समान एक रेषेत हव्या असतील तर तसं कट देखील तुम्हाला करता येईल. आणि बघू शकता किती छान व्यवस्थित घरच्या घरी जसा मार्केटमध्ये पोछा मिळतो तसा आपण तयार केलेला आहे. आणि जसं की मी म्हणलं याचे मल्टीपर्पज यूज आहेत. भिंती साफ करण्यासाठी, जाळी काढण्यासाठी, पंखा साफ करण्यासाठी, जिथे हात पोहोचू शकत नाही घरामध्ये, एक बेड खाली, कपाटाखाली, त्या ठिकाणी, फ्रीज खाली, हे खूप छान स्वच्छता करतं. आणि किती छान व्यवस्थित डाग देखील काढतं हे तुम्हाला दाखवते मी. ते कॉफीचा डाग पडला होता आणि बघा अगदी थोडंसं त्यावरती मी थोडं पाणी शिंपडलं. तुम्ही पूर्ण पोछा ओला करू शकता आणि त्याने अशा प्रकारे ते पुसून पूर्णपणे डाग स्वच्छ होतो. फ्रीज खाली, माझ्या फर्निचरच्या खाली हात पोहोचत नाही आणि त्या ठिकाणी मला हे खूप कामी येतं. अगोदर मी दुसऱ्या कलरच्या टी शर्टने बनवलं होतं आणि त्याचा मी अजूनही भरपूर उपयोग करते, पण म्हणलं चला तुमच्यासोबतही शेअर करावं, तुम्हालाही यामुळे मदत होईल. जुन्या कपड्यांचा, जुन्या टी शर्टचा तुम्हाला वापर करता येईल आणि घरच्या घरी खूपच चांगली एक महत्त्वाची दररोजच्या कामात मदत करणारी वस्तू तयार करता येईल, तेही कोणता खर्च न करता फक्त 5 मिनिटामध्ये. आणि बघा फ्रीज खाली किती छान व्यवस्थित साफ करू शकतो. म्हणजे दांडी लांब आहे ना तर अगदी व्यवस्थित जिकडे तिकडे आपला हात जात नाही तिथे स्वच्छता आपल्याला करता येईल. नक्की तुम्ही पण बनवा आणि तुम्हाला हे कसं वाटलं कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.